तर विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका अचानक घेतलेली नाहीये। गेल्या अनेक वर्षांचं वैर त्याला कारणीभूत आहे। अजित पवारांची राजकीय कोंडी झाल्याचं पाहून विजय शिवतारेंनी जुने हिशोब चुकते करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। पाहूयात। यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अजित पवार जसं म्हणाले, पुरंदरमधील विधानसभा निवडणुकीचा निकालही तसाच लागला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दारुण पराभव झाला। राज्यमंत्री असताना विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर तुफान टीका केली होती। जे व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठावरून विजय शिवतारे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर टीका करत होते। या टीकेमुळे अजित पवारांनी जाहीर सभेत विजय शिवतारेंना निवडणुकीत पाडण्याची भूमिका जाहीर केली होती। विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। हा पराभव विजय शिवतारेंच्या चांगलाच जिव्हारी लागला। गेल्या 5 वर्षात तर शिवतारे राजकीय ध्रुवावरून गायब होतात की काय अशी स्थिती होती। पण गेल्या 5 वर्षात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या। स्वतः शिवतारे एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत गेले। अजित पवार महायुतीत दाखल झाले। आता जेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, तेव्हा विजय शिवतारेंना हिशोब चुकते करण्याची संधी मिळाली आहे। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर पुरंदरची माफी मागावी अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे। याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे। याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे, माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल। राजकारणामध्ये प्रत्येकाला हिशोब चुकते करण्याची संधी मिळते, फक्त थोडा संयम बाळगावा लागतो। विजय शिवतारेंना ती संधी मिळाली आहे। अजित पवार आता विजय बापू शिवतारेंनी केलेली कोंडी कशी फोडतात हे मात्र पाहावं लागणार आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पुरंदर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।